हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे धपाटे। कुठे कुठे याला थालीपीठही म्हणतात, आमच्याकडे धपाटे म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। तर चला आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे घेतले मी कांद्याची पात, त्यानंतर दुधी खिसून घेतलाय मी, त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे धुवून, आणि मेथी धुवून आणि चिरून घेतली आहे। इकडे मी काही मसाले घेतले, इथे मी हिरवी मिरची आलं लसूण चेचून घेतले, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा नमक, 1 चमचा लाल तिखट आणि ओवा आणि तीळ घेतली इथे मी। आणि हे सगळे मिक्स पीठ घेतले। इथे मी घेतले ज्वारी पीठ, चणा पीठ, हे बाजरीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ। तर आता हे साहित्य आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला सगळं मिक्स करायचं आपल्याला। आधी आपल्याला या पिठांमध्ये भाज्या सगळ्या मिक्स करायचं आहे, डायरेक्ट पाणी नाही ओतायचं आहे। जेव्हा सगळं भाज्या मिक्स झाल्यावरच आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे। तर बघा मी सगळं व्हेजिटेबल्स भाज्या इथे टाकलेले आहेत। नंतर हे सुके मसाले टाकते। सुके मसाले पण तुम्ही आवडीनुसार या चवीनुसार घालू शकता। तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। सर्व हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला मळायचं आहे, नंतरच आपल्याला यात पाणी ओतायचं आहे। तर आता बघा मी इथे थोडं थोडं पाणी ओतते यात। हे पीठ मळताना आपल्याला म्हणजे पातळच मळायचं आहे, घट्ट नाही मळायचं आहे चपातीसारखं, कारण आपल्याला धपाटे करायचे आहेत, त्यामुळे थापताना आपल्याला कडक पीठ नाही पाहिजे। अजून पाणी टाकायला लागणार थोडं। तर हे बघा असं पूर्ण आपल्याला एकजीव करायचे आहे सगळ्या भाज्या, आणि असेच पातळ आपल्याला ठेवायचे आहे। हे बघा असं। आता याला आपण झाकून घेऊया आणि लगेचच थालीपीठला सुरुवात करूया, म्हणजे धपाट्यांना सुरुवात करूया। इथे मी कॉटन सुती एक फडका घेतला आहे रुमालाचा, त्याला ओलं करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। हे बघा पाणी टाकून घ्यायचं आहे साईडला, आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा असा गोळा घ्यायचा आहे। मी पीठ एकदम लुसलुशीतच मळलं आहे, पातळ असं, आणि असं हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थापायचं आहे। हे बघा असं मध्ये मध्ये आपल्याला पाणी लावायचं आहे हाताला, म्हणजे ते पीठ आपल्याला हाताला चिपकणार नाही आणि एकसारखे धपाटे येईल। आणि आपल्याला अशी होल करून घ्यायची। तर चला आपला तवा आता तापलेला आहे, त्यात आपण धपाटे टाकूया। हे बघा असे टाकायचे आणि वरतून आपल्याला पाणी ओतायचे असं, आणि हलक्या हाताने काढायचे आपल्याला। तर बघा न चिपकता हा धपाटा झालेला आहे, तव्यावर गेलेला। आता याला तेल लावूया।
चांगला भाजल्यावर आपल्याला बाजू उलटी करायची आहे। व्यवस्थित असं साईडच्या कॉर्नरने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मग उलटी करायचं आहे। हे बघा असं, आणि वरतून तेलही टाकायचं आपल्याला, जेणेकरून आपले धपाटे छान कुरकुरीत होतील। आता मी दुसरा तुम्हाला थापून दाखवते। तर बघा अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे आधी आणि त्यावर एक गोळा घ्यायचा आहे। नंतर आपल्याला पिठाचा आणि हलक्या हाताने असा प्रेस करायचा आहे, पाणी लावायचं आहे मध्ये मध्ये हाताला आणि असं थापून घ्यायचं आहे। थापल्यानंतर आपल्याला बारीक होल करून घ्यायचे आहेत त्याला। तव्यावर टाकताना तव्यावर तेल टाकायचं नाही आहे, नाहीतर ते आपल्या अंगावर उडेल। आता हा आपला झाला आहे एक, तर आपण दुसरा आता करून घेऊया आणि तो टाकूया। तर हे बघा असा मस्त झालाय भाजून। आता दुसरा टाकते मी तव्यात, तेल नाही टाकायचं अगोदर। धपाटा टाकल्यावरच आपल्याला वरतून पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते कापड आहे ते व्यवस्थित निघेल। तर इथे बघा मंडळी, आपले धपाटे रेडी झालेले आहेत गावरान पद्धतीचे। तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा लाल चटणीसोबतही खाऊ शकता। एकदम छान झाले होते, बघू शकता, आणि अगदी व्यवस्थित भाजले। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल। नंतर ही माझी छोटी मुलगी खायला बसली होती, तिलाही खूप आवडले। ती बघा कशी शांत बसली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हेल्दी रहा। ओके, बाय।